इतिहासाचं एक असं अपरिचित पान ज्याला कधी कोणी वाचलंही नसेल. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या वीसगड संवर्धन सिरीजच्या 10व्या भागामध्ये आज मी आलो होतो 170 किलोमीटरचा प्रवास करून कुर्डुगडावर, जो कदाचित काहींना माहीतही नसेल. सकाळी 7 वाजता ट्रेकला सुरुवात करत आणि दाट झाडींमधून वरती आल्यावर शस्त्रपूजन करून गडावरती संवर्धनाला सुरुवात केली. या संवर्धनामध्ये आम्ही गडावर जाण्यासाठी असलेली पाऊलवाट सुव्यवस्थित करत होतो. या मार्गामध्ये पडलेल्या मोठमोठ्या दगडी ज्या दरवर्षी कड्यावरून या पाऊलवाटेमध्ये पडत असतात, त्या दगडींना व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. जिथे भर उन्हाळ्यात काहींना हा ट्रेक करायला जमतही नाही, तिथे याच कडक उन्हात ही पाऊलवाट आम्ही तयार करत होतो. असं म्हणतात, जर तुम्हाला कोणता तरी गड बोलवतोय तर तुमचा कोणता तरी भाग त्या गडावर असतो. याच कारणामुळे कुर्डुगडाने आम्हाला हाक मारली होती, जी तुम्ही इथे संवर्धन करून ही पाऊलवाट आणि इथल्या गोष्टींना जपून ठेवा यासाठी होती. ज्या गडांमुळे आज आपण अभिमानाने व ताटमानेने राहायला शिकलो, तीच पाऊलवाट जी अनेकांना या गडावर असलेल्या कोरीव मारुतीचे शिल्प, नैसर्गिक गुहा, गडांचे बुरुज, पाण्याच्या टाक्या आणि नैसर्गिक नेडे अशा ऐतिहासिक गोष्टींना पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी गडावरती नेणार होती. या गडाच्या पायथ्याला असलेले हेमाडपंथी शिव मंदिर, जे आजही भग्न अवस्थेत असले तरी इथे आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते. शेवटी मंदिराच्या बाजूला असलेल्या कोरीव स्मृतिशिळा, सतीशिळा आणि मंदिराच्या सभामंडपात असलेले गणपतीचे शिल्प, जे त्या काळामध्ये हे मंदिर किती ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असेल हे पाहायला मिळते.